आज हा थोडासा नवीन प्रकार आहे. कविता, कथा, प्रसंग. तर लिहावं वाटलं तर लिहित गेलो, पण कथा कविता म्हणायला काही हरकत नाही आहे. नवीन प्रकार म्हणूया फार तर कसा पचतोय श्रोत्यांना, रसिकांना बघूया. मी सुरुवात करतो आता. लहानपणापासून खेळत होतो नेहमी आपण एकत्र. लहानपणापासून खेळत होतो नेहमी आपण एकत्र. आणि आज अचानक काही वर्षांनी भेटलो आपण. आणि आज अचानक काही वर्षांनी भेटलो आपण. तरी पण ओळखलंस तू मला आणि मीही तुला, जरी तू नुकतीच सुंदर दिसायला लागले होतेस. पण भाळावरची कोवळी बट आणि गालावरचा मोहक तीळ तसाच होता. मी पाहत राहिलो तुझ्याकडं सहजपणे. तू म्हणालीस, असं रे काय पाहतोयस? पण सुखावली होतेस क्षणभरातच. आणि म्हणालीस मानेला मुरका देत, हे रे काय, पुन्हा पुन्हा का पाहतोस माझ्याकडे असं? आणि पळालीस झटकन माझ्या समोरून. मला कळेना असं काय झालं माझ्याकडून. मला कळेना असं काय झालं माझ्याकडून. अस्वस्थपणे काहीतरी आठवत आणि परवाचा प्रसंग घोळत 2 रात्री गेल्या खरं. आणि तू पुन्हा समोर आलीस, ती धिटाईनेच. काय रे, कुठं चाललंयस? मी चपापलो, चक्रावलो आणि म्हणालो अनाहूतपणे, फिरायला येतेस? तू मोकळेपणाने म्हणालीस, चल ना, कुठं जाऊया, कुठेही. येशील ना? घेऊन चल कायमची मला. मी हसलो, तीही हसली दिलखुलास. तिनं माझा हात हातात घेतला. त्यावर दुसरा हातही ठेवला आणि म्हणाली, पूर्वी खेळायचं तिथे जाऊया. मी तिचा हात हातात घेतला. मी तिचा हात हातात ठेवत म्हणालो, हो चल. आम्ही गेलो तिथं आणि काय गंमत. भातुकलीच्या खेळापासून बाहुला बाहुलीच्या लग्नापर्यंत सारा काळ सरकून गेला डोळ्यासमोर. तिनं हात घट्ट धरून ठेवला होता आणि बराच वेळ ती शांत उभी होती. पण मी मात्र अस्वस्थ. मी वेगळाच वाटत होतो मला. नवीन काही घडतंय अंतरंगात हे दोघांनाही कळलं होतं. अंधार पडला होता. मी तिला घरापर्यंत सोडलं. मी परतलो खरा, पण पूर्ण बदललेलं. हरवलेलं काही, फुडकत असलेलं काही मला सापडलं होतं. पुन्हा एकदा न हरवण्यासाठी. माझ्या दृष्टीने आजची सकाळ खूप सुंदर होती. मी झटपट आवरलं आणि तडक तिच्या घरी गेलो. ती बाहेर पडायच्या तयारीत.
ये म्हणणार नाहीस? आलासच की. काय येणं केलंस? तुझा हात मागायला आलं. ती हसली. कालच दिलाय की तुला. तू कुठं निघालीस? तुला भेटायला. दोघंही बाहेर पडलो. देवदर्शन घेतलं. माझ्या घरी गेलो. आईला हाक मारली. म्हणालो, जिची वाट बघत होतीस तीही तुझी सून. आणि आनंदाच्या लाट्या साऱ्या घरभर पसरल्या. त्या आजही आहेत तशाच आमच्या घरी.